मोहाचा आंबा गोड असे पर शेवटी दुःख दे. मोहाचा आंबा गोड असे पर शेवटी तो दुःख दे. स्वामी नामी जो रमला तोच खरा मुक्त होई, तोच खरा मुक्त होई. श्रोतेहो, सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. आता सर्वांनाच माहिती आहे की उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. सगळीकडे कडक ऊन पडत आहे आणि या उन्हाळ्यामध्ये निसर्ग कोरडा पडतो, झाडाची पानझड होते आणि माणूस पण थकतो. पण अशा या कठीण काळात सुद्धा, अशा या कठीण परिस्थितीत सुद्धा एक झाड, एक वृक्ष मात्र असा आहे ते गोड फळाने असं भरभरून गेलेलं असतं. तो म्हणजे सुंदर असं आंब्याचं झाड. निसर्ग जणू आपल्याला शिकवून जातो, कितीही कठीण परिस्थिती जरी असली तरी, किती कठीण काळ जरी असला तरीही त्यात सुख समाधान शोधल्यावर भेटतं, त्याच्यावर पर्याय असतात. जसं आपल्याला या उन्हाळ्यामध्ये सगळीकडे ऊन असते, सगळा निसर्ग कोरडा असतो, सगळ्या झाडांची पानझड होते, सगळे फळं येऊन जातात, पण आंब्याचं झाड मात्र फळा फुलाने इथे भरून गेलेलं असतं. आणि हा आंबा म्हणजे असा मानला जातो की म्हणजे तो फळाचा राजा आहे. आंबा हा फळाचा राजा आहे आणि असा हा फळ वर्षातून फक्त एकदा येत असतो. पण अशाच या फळाचं या वैशिष्ट्य आपल्या अध्यात्मामध्येही आहे का? आपल्या महानुभाव पंथाच्या लीळा चरित्रामध्ये याची लीळा पण आलेली आहे का? आपण ते जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. या आंब्याला सुद्धा निमित्त करून परब्रह्म परमेश्वराने आपल्याला काही गूढ रहस्य सांगितलेलं आहे का? जो दिसायला सोन्यासारखा सुंदर, पण ज्याला खाल्ल्यानंतर माणसाला ताप येतो. इतकंच नाही तर पक्षी सुद्धा त्या आंब्याला स्पर्श करत नव्हते. पण श्रोतेहो, स्वामींनी त्या आंब्याला दिलेलं नाव ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा एक धक्का बसेल की खरंच या आंब्याला देवाने असं का बरं नाव दिलेलं असेल. देव या आंब्याला म्हणतात संसार मोचक आंबा. आंबा तर असायला रसाळ असतो, गोड असतो, आंबट असतो. पण या लीळेमध्ये आपल्याला एक आंब्याचं एक विशेष रूप आपल्याला पाहायला भेटलं आणि त्याचा संबंध सुद्धा आपल्या या मानवी जीवनासोबत जोडलेला दिसून येतो. हा संसार मोचक आंबा असं नाव देवाने या आंब्याला दिलेलं आहे. नेमकं काय होतं बरं या आंब्याचं रहस्य? स्वामींना यातून काय सांगायचं होतं आणि आजच्या आपल्या या जीवनाशी या लीळेचा काही संबंध आहे का? आजची ही लीळा आपल्या मनातील मोह, माया आणि संसार आणि या संसाराचं खरं रूप उघड करणारी ही लीळा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चला आता आपण प्रवेश करूया स्वामींच्या त्या अद्भुत लीळेमध्ये. चला तर मग आता आपण सुरुवात करूया स्वामींच्या या अद्भुत या लीळेला. या अद्भुत या लीळा आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. जालना या जिल्ह्यातील एक छोटंसं गाव, तो म्हणजे अनवा. एक शांत आणि पवित्र भक्तिमय गाव. हे गाव फक्त मातीचं नाही तर स्वामींच्या पावलांनी पावन झालेलं इथे स्थान आहे. याच अनवाभूमीत घडलेली एक अद्भुत लीळा ती म्हणजे संसार मोचक आंबा. उन्हाळ्याचे दिवस होते. अनवा गावाभोवती हिरवीगार आंब्याची झाडं असं डोलत होती. रानातून मंद वारा वाहत होता. स्वामी आपल्या भक्तासोबत अनवा या गावात विहरण करत होते. भक्तामध्ये आनंद होता. कोणी नामस्मरण करत होतं, कोणी स्वामींचं निरूपण ऐकत चाललं होतं. तेवढ्यात सर्व भक्तिजनाची नजर त्या जवळपास असलेल्या सगळ्या आंब्याच्या झाडाकडे गेलेली आहे. सगळीकडे बघत आहेत. कोणा नाही तर कोण्या आंब्याच्या झाडाखाली छोट्याल्या लेकराची हो किंवा माणसांची हो, अशा मोठ्याल्या माणसांची हो, अशी गर्दी आहे. त्या आंब्याचे ते आंबे तोडत आहेत, खात आहेत, आनंदाने डोलत आहेत, नाचत आहेत. पण त्या गावामध्ये, त्याच एका आंब्यामध्ये तिथे एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याकडे माणूस तर सोडूनच द्या, पण कुठला पक्षीसुद्धा त्या झाडापाशी फिरकत नव्हता. हे सगळं पाहून या भक्तिजनाच्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न झालेला आहे.
आणि न राहून भक्तिजनाने नम्रपणे देवाला आता इथे एक प्रश्न विचारलेला आहे. ते स्वामींना प्रश्न विचारतात, जी स्वामी जगन्नाथा, ह्या सगळ्या आंबे तर भक्तीने सगळे लोक तोडून खातात, लेकरं तोडतात, बालक तोडत आहेत, पण या आंब्याकडे मात्र साधं पक्षीसुद्धा फिरकत नाही, असं का बरं आहे? तेव्हा आमच्या स्वामींनी एक स्मित हास्य केलं आणि ते स्वामी भक्तिजनाला इथे सांगत आहेत की हा आंबा जर जो कोणी खाईल, ज्याने हा आंबा खाल्ला, या झाडाचं हे फळ खाल्लं, त्याला ज्वर येतो, त्याला ताप येतो. हा आंबा दिसायला जरी आकर्षक असला, दिसायला जरी हा सोन्यासारखा असला, तरीही ते आंबा खाल्ल्याने ताप येत असतो, ते आंबा खाल्ल्याने ज्वर होतो. हे ऐकून सगळे भक्तिजन तिथे शांत झालेले आहेत. म्हणजे भक्तिजनाला वाटतं ही आंबे एवढी सुंदर असूनही कोणी खात नाही आणि कोणी खाऊ शकत नाही, त्याला कोणी स्पर्शसुद्धा करू शकत नाही, याचा काय बरं फायदा असेल? आणि इथेच हे भक्तिजनाने सगळं काही विचारल्याच्या नंतर स्वामींनी त्या आंब्याला एक नाव दिलेलं आहे, हा संसारमोचक आंबा आहे. भक्त आश्चर्याने एकमेकाकडे पाहू लागले. जीजी, संसारमोचक म्हणजे काय? स्वामी शांत स्वरात म्हणाले, जो हा आंबा खाईल त्याला ज्वर होईल, त्याला ताप येईल. क्षणभर वातावरण आता इथे गंभीर झालेलं आहे. म्हणजे श्रोते हो, काही गोष्टी दूरून खूप आपल्याला सुंदर दिसत असतात, त्याचं आकर्षण आपल्याला होत असतं, पण त्या आपल्या जीवनात दुःख घेऊन येतात आणि त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये दुःखाचं कारण होतात. तसा हा आंबा आहे. तसाच हा संसाराचा मोह सुद्धा आहे. तो सुरुवातीला गोड वाटतो, पण शेवटी मनाला तो ताप देतो. ताप म्हणजे तो मानसिक ताप देतो, चिंतेचा ताप देतो, अहंकाराचा ताप देतो आणि वासनेचा ताप देत असतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत एका श्लोकातून म्हणतात, ध्यायते विषानपूस संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते. म्हणजे मनुष्य सतत विषयाचा विचार करतो, त्यातून आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून इच्छा आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर तो क्रोध आणि शेवटी दुःख. स्वामींनी दाखवलेला हा संसार मोचक आंबा आपल्याला हाच संदेश देत असतो. एरवी तो आपण पुष्कळ असे आंबे खातो, त्यात आपल्याला गोडवा निर्माण होतो, पण एक असाही आंबा आहे, तो खाल्ल्याने ज्वर येत असतो, तो खाल्ल्याने आपल्याला दुःख होत असतं. आणि संसारसुद्धा तसाच आहे. आणि हा संसार सोडून आपण त्या संसार करत असताना आपण थोडंसं या आध्यात्मिकतेलाही जोडता आपल्याला आलं पाहिजे, आध्यात्मिकतेशी आपण जोडल्या गेलं पाहिजे, असा हा उद्देश आपल्याला या लीळाचरित्रातल्या या लीळेतून भेटतो, या लीळाचरित्रातून आपल्याला दिसून येतं. मनुष्य सतत विषयाचा विचार करत राहतो आणि तो विषय, ते स्वप्न, त्या आशा, त्या अपेक्षा जर नाही पूर्ण झाल्या तर त्याचं आपल्याला दुःख होत असतं. म्हणून ह्या स्वामीने दाखवलेला हा संसार मोचक आंबा आपल्याला हाच संदेश देत असतो. म्हणून एक गोड अशी एक ओवी आहे, ती ओवी मला अशी इथे आठवते. ती म्हणजे स्वामी म्हणती, सावध रहा मायेपाशी नका गुंतू. स्वामी म्हणती, सावध रहा मायेपाशी नका गुंतू, नामस्मरा चक्रधराचे, जीवन आपले पावन करू, जीवन आपले पावन करू. भक्त आता इथे शांत झालेले आहेत. त्यांना समजलं स्वामी फक्त या आंब्याबद्दल बोलत नव्हते, ते जीवनाचं सत्य इथे सांगत होते. जगात अनेक गोष्टी सुंदर दिसतात, पण प्रत्येक चमकणारी गोष्ट सुख देते असं होत नाही. प्रत्येक चमकणारी गोष्ट आपल्याला सुख देत नाही. काही मोह असतात जे हसत हसत माणसाचं मन जाळतात. म्हणूनच स्वामी सांगतात, या जगात राहा, पण या जगाच्या मोहात हरवू नका. हा संसार मोचक आंबा म्हणजे पैसा, अहंकार, विषयभोग, लोभ, खोटा मान सन्मान, हे आपण जेव्हा जगत असतो, हे अनुभवत असतो ना, तेव्हा हे सुरुवातीला गोड वाटतात, पण शेवटी आपल्या आत्म्याला हेच सगळ्यात जास्त त्रास, आपल्या आत्म्याला हेच सगळ्यात जास्त ताप देत असतात. आणि मग आता तुम्हा सर्वांना जिथे प्रश्न पडला असेल, तर खरा आनंद आपल्याला कुठे भेटत असतो? खरा आनंद तर आपल्याला मधुर अशा गोड आंब्यामध्ये होत असतो. आणि असा गोड आनंद जर या जीवाला कुठे भेटत असेल ना, तर
ते आहे परमेश्वराच्या श्रीचरणाजवळ, त्या परमेश्वराच्या सन्निधानामध्ये, त्या परमेश्वराच्या मार्गामध्ये. आणि त्या मार्गामध्ये आपल्याला जाण्यासाठी, त्यात घुसण्यासाठी आपल्याला आधी या संसाराचा त्याग करावा लागतो, या संसारापासून अलिप्त व्हावं लागतं. आणि ही जी स्वामींची ही लीळा आहे, या लीळेत एक अतिशय खोल आणि जीवन आपलं बदलून टाकणारा संदेश इथे दडलेला आहे. त्या आंब्याबद्दल सांगितलं, स्वामीने एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला सांगितलेली गेलेली आहे. हा आंबा सरळ खाल्ला तर ज्वर येतो. मग एका भक्ताला तिथेच एक प्रश्न पडलेला आहे आणि भक्त स्वामींना विचारतो, हा आंबा मग आपण कधीच खाऊ शकत नाहीत का? ते असेच वाया जातील का? तेव्हा स्वामी त्यांना स्मित हास्य करून त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतात. अरे, हा आंबा सरळ खाल्ला जात नाही, हा आंबा आपण सरळ खाऊही शकत नाही, पण हाच आंबा जर आपण मीठ आणि मोहरी टाकून घेतला, ते साठवून ठेवला, तर तो खाल्ला जातो. आता प्रश्न पडतो, याचा आपल्या आध्यात्मिक अर्थ काय आहे? संसार म्हणजे तो आंबा. हा संसार सुरुवातीला अतिशय गोड वाटतो. पैसा, मान, सन्मान, मोह, इच्छा आणि विषयभोग हे सगळं माणसाला आकर्षित करतं. जसा पिकलेला आंबा दिसायला सुंदर वाटतो, तसाच संसार सुद्धा मनाला मोहवतो, या मनाला मोहून टाकतो. पण जो माणूस या मोहात अति गुंततो त्याला ज्वर येतो. हा ज्वर म्हणजे चिंता, अहंकार, मत्सर, दुःख आणि मनाची शांती. म्हणून स्वामींनी साध्या शब्दात फार मोठं इथे तत्वज्ञान इथे सांगितलेलं आहे. जसा हा आंबा मीठ मोहरी टाकून टिकवला जातो, तो वर्षभरासाठी साठवून ठेवला जातो, तसाच संसारही काही गोष्टी सोबत जगला दुःख येत नाही. ती मीठ मोहरी म्हणजेच विवेक. म्हणजे विवेक म्हणजे काय, तर ते काय योग्य काय अयोग्य आहे, आपण काय करावं काय न करावं हे आपल्याला समजणं. हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला दुःखाचा सामना, आपल्या संकटाचा सामना इथे एवढा करावा लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैराग्य. म्हणजे सगळं असूनही त्यापासून मनाने अलिप्त राहणं. आता या संसारामध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत, सगळं काही आहे, पण त्यात एवढं सुख असूनही त्यात अलिप्त राहून त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये लीन होणं, त्याला म्हणतात वैराग्य. नामस्मरण म्हणजे सतत या मनाला त्या परमेश्वराच्या चरणाशी जोडून ठेवणं. आणि मर्यादा म्हणजे आपल्या इच्छावर नियंत्रण ठेवणं. आणि भक्ती म्हणजे संसार करतानाही देवाला विसरून देणं. सुख असून सुद्धा, त्या सुखात आपण असताना सुद्धा त्या परमेश्वराला, त्या ईश्वराला न विसरणं. असं अशी महत्त्वपूर्ण माहिती, असं महत्त्वपूर्ण तत्वज्ञान स्वामींनी आपल्याला या लीळेतून, या आंब्याला निमित्त करून सांगितलेलं आहे. एक छोटंसं उदाहरण देते. समुद्रात जर नाव असली तर चालते, पण नावेत समुद्र शिरला तर ती नाव बुडत असते. तसंच संसारात राहणं चुकीचं नाही, पण संसार मनात शिरला की माणूस दुःखात बुडतो. म्हणून स्वामी सांगतात, संसार करा पण विवेकाची मीठ मोहरी टाकून करा. म्हणजे असा महत्त्वपूर्ण संदेश या लीळेतून आपल्याला स्वामींनी दिलेला आहे. स्वामी संसार सोडायला सांगत नाही, तर संसार कसा करावा हे आपल्याला शिकवत आहेत. जर जीवनात भक्ती असेल, विवेक असेल, मर्यादा असतील, तर स्वामींचं नाम असेल तर संसारही प्रसाद बनतो. अन्यथा तोच संसार आपल्याला ताप देणारा संसार मोचक आंबा बनत असतो. आणि अशा या लीळेतून आपल्याला स्वामी सांगतात, हा आपल्याला संसार सोडायचा नाही, पण त्या संसाराचा मोह टाळायचा आहे. जसा आंबा ही मीठ मोहरी टाकून तो टिकतो, तसाच संसार सुद्धा विवेक, वैराग्य, नामस्मरण, भक्ती यांनी सुंदर बनतो. म्हणूनच एक असं सुंदर बनत असतो. अनवा भूमी पावन झाली, स्वामी चरणांनी धन्य झाली. अनवा भूमी ही पावन झाली, स्वामी चरणांनी धन्य झाली. आंब्यातून संसार सांगितला, जीवाला मुक्तीचा मार्ग दाखविला, जीवाला मुक्तीचा मार्ग दाखवला. स्वामींनी या अनवा गावामध्ये ही लीळा जी घडलेली आहे, या लीळेमध्ये स्वामींनी एका आंब्यामधूनच या जीवनाला, आपण जीवन कसं जगावं याचा मार्ग, या जीवन मुक्तीचा, या जीवाला मुक्त करण्याचा मार्ग स्वामींनी आपल्याला या लीळेतून दाखवलं दिलेलं आहे. एक आंब्याला निमित्त करून हे तत्वज्ञान स्वामींनी आपल्या समोर ठेवलेलं आहे.
आजही अनवा गावातील ही लीळा आपल्याला सांगते, संसार करा पण त्या संसारात मन साठवू नका आणि स्वामींच्या नामाची मीठ मोहरी जीवनात असेल तर दुःखाचाही आंबा मात्र प्रसाद बनतो. आणि अशा प्रकारे ज्या प्रकारे आपल्याला हे स्वामींनी तत्वज्ञान सांगितलं ते आपण आचरला, त्या परमेश्वराला या जीवाला, या मनाला जर परमेश्वराच्या नामस्मरणात लीन केलं तर स्वामींच्या नामाची मीठ मोहरी जर आपल्या जीवनात असेल तर दुःखाचाही आंबा मात्र प्रसाद बनत असतो. अगदी या संसार मोचक आंब्यासारखाच. बाकी मी जाता जाता एवढंच म्हणेल, आंबा गोड संसाराचा मोह त्याचा भारी, आंबा गोड संसाराचा मोह त्याचा भारी, मीठ विवेकाचे घाला मोहरी नामस्मरणाची, मोहरी नामस्मरणाची. दंडवत प्रणाम. हा संसार मोचक आंबा ही लीळा, अन्वायतील ही लीळा आहे. ही अद्भुत लीळा मला या उन्हाळ्यामुळे आणि आता हे आंब्याचं सीझनसुद्धा चालू आहे त्यामुळे मला ही अचानक आठवली आणि म्हणून मी तुमच्या पुढे हे मला जमेल त्या शब्दात अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.